कारण जो माणूस स्वतःच्या वासराला गुलालात आणू शकतो तर ती दुसऱ्याची का नाही आणू शकत. खाद्यात रग आहे का तर आता व्हिडिओ बघितलीच असेल, आता बघितली का नाही काय माहिती नाही. त्यांनी मागं जावं आणि घरणिकेच्या राजाच्या ते भावाचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण आलोय फौजी एंटरप्राइजेस. एक फौजी सोबत बोलणं म्हणजे एक वेगळं वाटतं मित्रांनो. आणि बलवान नंदी पशुखाद्य आजच गाडी उतरली मित्रांनो. आणि फौजी काय सांगचाल, कसं काय नियोजन कसं आहे? आज लवकर आलाय, रोजच असते? दररोजच असतोय दररोज. आज योगायोग आला तुम्हाला भेटायचा, कारण पहिल्यांदा गाडी आणली त्यावेळेस ज्योतिबाला गेलो होतो, दुसऱ्यांदा गाडी आणली त्यावेळेस कुठं पोराला घेऊन फिरायला गेलो होतो. आज योगायोगानं भेटलो आपण. आणि बाईट आपल्याकडं बलवान नंदी धनाजी पिसाळ यांचं बलवान नंदी पशुखाद्य आहे. बरं, आता काय बाकी बेंद्राला माल भरायला सुरुवात झाली? बेंद्राचा माल थोडक्यात भरलाय. फक्त एक झलक दाखवतो. आता ही जर का बाहेर काढलं, आता ह्याचा कलर फ्रेश आलेला आहे, मग ही बेंद्राच्या वेळेस मग गिरायक काय म्हणणार की नवीन काहीतरी दाखवा. त्यामुळे हे दडवून ठेवलाय. 7-8 तारखेला सगळं डिस्प्ले करणार आहे. कंडे वगैरे आणलेले आहेत आपण. म्हणजे एक वेगळं तुम्ही बाकीच्यात तुमच्यात फरक आहे की, कारण आता बैलाला काय लागतं? हो, ते तर आहे. थोडक्यात एक नवीन कांडा जो अजून कुठंच मार्केटमध्ये नाही आला तो आपण आणलाय. कांडा बघू शकता, कलर स्कीम कशी वेगळीच. कपिलाचा प्रोमधला आहे. नाही, कलर एकदम असं बैलाला घातल्यानंतर मागच्या मुलाखतीत मी सांगितलेलं की माझं हे कासरकांड्याचं दुकान आहे, हे माझं नंदीच्या शृंगार म्हणजे सोन्या दुकान आहे? सोन्याचं दुकान आहे, सोनाराचं दुकान आहे. फक्त तुम्ही बैलाच्या सोनाराचं दुकान? हो, बैलांच्या सोनाराचं. म्हणजे महादेवाच्या नंदीच्या घडणावळ करतो आपण इथं, त्यांच्या अलंकाराची. कसं आहे, आता हे कपिलाचंच ब्रँडेड फक्त आपण जास्त करून कपिलाचंच ठेवतोय का, तर त्या गोष्टींचं म्हणणं हे आहे ना, आपल्याला फायदा आहे. कांडा बाकी भारी आवडला बरं का? कांडा कलर स्कीम नाही. आता त्याच्यावरती प्राईस बघा किती लिहिली कंपनीनं, 1800 रुपये आहे प्राईस. पण आपण तेवढ्याला देत नाही. प्रत्येक कांड्यामागं 20, 30, 50 रुपये जरी भेटले ना तरी बस आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कमी पैसे भेटू द्या पण त्यात समाधान पाहिजे. हो. काय फौजी आता खाद्याचं, आता बलवान नंदीचं काय, अनेक लोक बलवान नंदीचं आता 3री गाडी उतरली. 3ऱ्या गाडीच्या वेळेस आपली मुलाखत झाली. बरं, अनेक लोक मी सांगत असतो ओपन चॅलेंज आहे बाबा, अर्ध्या पोते रिझल्ट घ्या. ह्यात तुम्हाला काय वाटतं? नाही, येतोय रिझल्ट आल्याशिवाय तरी 3री गाडी 150 पोती अशी काय जाणार नाही ती. रिझल्ट आल्याशिवाय तर माणसं नेणार आहेत का मला सांगा बघून. आपल्या वहीत नोंद असते. नाही केली पाहिजे. आता अनेक गोष्टी आहेत बरं का, तुम्हाला सांगतो फौजी, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, तुम्ही सुद्धा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. काय काय लोक काय करते ती, आता आम्ही जिथं खाद्य ती माझ्या घरी येऊन येते ती काय गोष्टी बरं, परंतु तिथं जाऊन उगाच जाहिरात करणं की बाबा आमचं खाद्य घालते ती, त्यांना पोच देणं, म्हणजे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. जे आहे ना, नंदीला 2 नंबर नाही झाला पाहिजे. माझं म्हणणं आहे खरं ती खरं. अगदी 2 नंबरचं नाही. कसं आहे, शेवटी 2 नंबर केलं तर इथंच फिडून जायचे. त्यामुळं 2 नंबर करूच नाही माणसानं. आणि जीवनात काहीच नाही, कोणी कुणाचं नाही जीवनात. फक्त आपण स्वतःचं जर का इमानदारीनं काम करत राहिलं तर देव आपल्याला सगळं देत राहतो. मी सांगितलेलंच आहे की ज्यानं मुक्या प्राण्याचा विश्वास संपादन केलाय ना, त्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही. बरं का भाऊजी, आता मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या, याला खरोखर जर त्या माणसांनी जर म्हणलं की बाबा दानाभाऊना मला बळच मुलाखत घेतली, तर आपण नाही बैलगाडी क्षेत्र सोडून द्या किंवा यूट्यूब क्षेत्र सोडील. खरं टिकतं भाऊजी, ध्यानात ठेवा. खरं ते तर आहेच की. ते मोकळ्याच मुलाखती काय काय भगवद्गीतेत बी एवढं महाभारत झालं, सत्यच जिंकलं ना, ते त्या गोष्टी आहेत त्या. आणि आजच्या कलियुगात आहे का नाही, परिश्रमी सत्य बोलणाऱ्या माणसाला जास्त आहे. आणि तळवे चाटून हे जे हो बोलणाऱ्याला विरोधक कमी आहेत. अशी कंडिशन आहे आजच्या घडीला. आणि पैरवी होणार नाहीत. जोपर्यंत आपण होला हो जुळवत नाही तोपर्यंत पैरवी घडत नाहीत आणि काहीच घडत नाही. आणि मी ओपन चॅलेंज देतो की बाबा आपल्या खाद्यात रग आहे, म्हणजे दाखवून पण दिलं नाही. तुमच्या खाद्यात रग आहे का तर आता व्हिडिओ बघितलीच असेल, आता बघितली का नाही काय माहिती नाही. त्यांनी मागं जावं आणि घरणिकेच्या राजाच्या ते भावाचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही की कशी रग आहे ती. आणि वैयक्तिक आपलं वासरू पण पळते. म्हणजे असं आहे की वासरू मरलं उठवलं. आता मेन पॉईंट तुमचं सांगू का, मी का तुमचं खाद्य ठेवलं,
तुमचं वासरू तुम्ही खाद्य चालू केल्यानंतर जे गुलालात गेलं ना त्याच्यानंतर म्हणलं बरं चला ठीक आहे ओके. कारण जो माणूस स्वतःच्या वासराला गुलालात आणू शकतो तर ती दुसऱ्याची का नाही आणू शकत. अनुभव तुम्ही एक बैलगाडी मालक आहे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो फौजी, आणि नंतर तुम्ही दुकानदार आहे. हो ती महत्वाचा अनुभव घेऊन तुम्ही तयार केलेलं गोष्ट. हो तेच आहे. मग आपल्या दुकानात सुद्धा काही गोष्टी अशा आहेत ना की अनुभव घेतलेल्याच आहेत त्या. तिथं तुम्ही गुलाल केला हो. नाही असा बैलाचा मालक आहे तुम्ही एक प्रकारे. आणि तुम्ही ती जवळनं बघितलंय काय गोष्टी तुम्ही ज्यावेळेस होता म्हणजे ज्यावेळेस दुटीवर होता तेव्हा मी स्वतः बघितले तुम्ही काय काय लोकांना रतीब तुमच्या पैशाने दिलं तर नाही. ते काय नसते काय आपल्याला त्या गोष्टीचा गाजावाजा करायचा नाही. त्याच्या आशीर्वादानं त्यांच्या आशीर्वादानंच हे एवढं मोठं सगळं चालू आहे आत्ता. आणि अनुभव घेऊन केलंय. आणि मी आता मी पण तुमच्या बरोबर मेन पॉईंट म्हणजे दुकान टाकताना काहीतरी आपलं हे करायचं दुकान टाकायचं. कसं आहे मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की भले मालकाला दोन रुपयानं गोष्ट माग लागावी पण ती गोष्ट 4 दिवस टिकण्यापेक्षा 6 महिने टिकावी आणि परत माझ्याकडे जावं हीच अपेक्षा असते, दुसरं काय नाही. नव्याचं 9 दिवस नाही तर पाहिजे. हो नव्याचं 9 कारण दिवस. कसं असतं काय जणांना ह्या क्षेत्रात पैलवान विकत घेतात आणि पळवतात. तुम्हाला थोडक्यात मी परकटपणे बोलतो. आणि काय जण गरीब अशी आहे ती की आता माझा एक्का बैल मी काय कुठनं विकत नाही. माझ्या भावानी ऋषिकेश आणि निखिलनं 39,000ला बारकं वासरू 8 महिन्याचं वासरू आणलेलं आणि त्याला घडवलेलं आहे. तर त्यांना ते जे आनंद आहे भले एक गुलाल होऊ किंवा आपलं काय आपला हिंद केसरी झाला आहे 3 वेळा तरीसुद्धा आपलं काय जास्त गुलाल नाही. तर आजच्या घडीला डायरी आहे 38 गुलाल आहेत आणि त्या 38 गुलालाची म्हणजे जी तुलना आहे ना ती कोणच करू शकत नाही. भले कुठल्याही बैलांना आजच्या घडीला घेतलं असलं तरी ते लय मोठं गुलाल आहे. आणि सगळ्यात मोठं मैदानावर नाराज नाही मोठं हो मग सगळ्यात कुठल्याही मैदानावरती. मेन पॉईंट सांगायचा किस्सा म्हणजे आपलं निमसोडचं मैदान होतं आणि महाराज आलं होतं. महाराज उदयन महाराज. त्यावेळेस महाराजांच्या PAचा फोन आल्यानंतर मी एक व्हिडिओ कॉल केला बैलासमोर आपलं डोळे घालून म्हणजे काय पण कर पण आज तेवढं गुलालात म्हणजे PAनं फोन केला आहे आपल्याला की आलंय का बैल तेवढं म्हणलं गुलाल झाला तर आपल्याला. आणि तिथं 3 नंबर केला. त्यावेळेस राजा होता, परत जीवन ड्रायव्हरचा सुंदर होता, ठाकूर होता, त्यात घासाघाशीत 3 नंबर झाला होता. तो आनंद नाही सांगू शकत. म्हणजे त्यानं आपली मान कधीच खाली घालवली नाही. आणि अजूनसुद्धा काय येतो प्रत्येकाच्या पैलवानाच्या जीवनात बेडपॅच येतो आला तरी काय नाही. तर इज्जतीचा प्रश्न आहे मालकाच्या. अगदी फौजीच्या डोळ्यात पाणी भरायला मित्रांनो. तो क्षण अगदी महाराज सुद्धा बघायला होतं सेमी आणि तिथं जिंकल्यानंतर एक वेगळं पण त्यावेळेसच तुम्हाला मी रडत कॉल केला होता की आज गुलाल झाला म्हणून. तुम्हाला बाईट देतो तुम्ही बनवली होती एक व्हिडिओ ती पाक लाखोवरती गेली होती ती व्हिडिओ. मग ते निखिल किंवा विलास मामा ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की बैलावरती किती प्रेम आहे काय नाही. ती महत्त्वाची गोष्ट आहे बघा फौजी. आणि मला वाटतं की बैलगाडी क्षेत्रात येऊन म्हणजे खऱ्याला न्याय आहे 100%. 2 दिवसांना नाही 4 दिवसांना नाही की 6 महिना असू दे पण खरं टिकतं. हो खऱ्यालाच खरं पाहिजे. आणि ते जर आहे. आणि तुम्ही अनुभव म्हणला ना तेव्हा ते माणूस आलाय. अनुभवाचं बोल फौजी माणूसच आहे. सगळ्यात जास्त अनुभव शिकवला त्यांनी बैलगाडी क्षेत्र काय आहे काय नाही. एवढं असं लुचुपुचू राहून चालत नाही. या साहेब फौजी या. खरं मार्गदर्शन एवढं असतं की बारक्या गोष्टीपासून की असं नाही असं केलं पाहिजे. जिथं चूक आहे ना तिथं परखटपणे बोलणारा माणूस आहे की बाबा फौजी तुमचं चुकतं ही काय ठेवू नका. क्वालिटीच काय असेल ती क्वालिटीचंच ठेवा. भंगार असं म्हणजे 2 नंबरचं काय करूच नका सांगतात. फौजी नमस्कार. पहिल्यांदाच भेट आपली पण तुमचं नाव ऐकून आहे तुम्ही माझं नाव ऐकून आहे किंवा एक प्रकारे आज पहिल्यांदाच आपण हे करतोय भेटतोय. काय या माणसाचा संघर्ष काय सांगता? संघर्ष फौजी जीवनात सांगायचा म्हणलं तर लय मोठा आहे. त्याग आहे. लहान वयात फौजमध्ये जातो माणूस. वयाच्या 16व्या 17व्या 18व्या वर्षी मी 16व्या वर्षी भरती झालेलो. काही अनुभव नसतो सिव्हिलचा आपल्याला. आणि सिव्हिलमध्ये मित्रमंडळ असतं तेव्हा ते फारवड होतं. आणि फौजमध्ये गेल्यानंतर काय असतं ती फौजमध्ये एका रेषेत चालायची सवय होती. ती ट्रेनिंग असतं किंवा इमानदारी असते. ही बेमानी काय फौजमध्ये चालत नाही कुठल्याही गोष्टीची. त्यामुळं फौजी माणूस स्ट्रिक असतो. सगळा समाज फौजी माणसाला नावडे होतो. फौजी माणसाला काय कळत नाही. फौजी माणसाला भरपूर सगळं कळतं
फक्त फौजी माणूस का माघारी घेतो की फौजी माणसानं त्याग लय दिलेला असतो जीवनात. 16 वर्षाचा भरती होऊन सण जेव्हा तो 17 वर्ष सर्व्हिस करून सण माघारी रिटायरमेंट येतो, त्या त्यागाला कंटाळून तो सर्व गोष्टी मान्य करून मनाला सोडून देतो की नको आपल्याला हे नाही करायचं. त्याला कळतं सगळं काय करतोय पुढचं आपल्याला. निवडलं कुठलं बैलाच्या सानिध्यात राहण्यासाठी हे क्षेत्र निवडलं की बाबा कंटिन्यू मी माझ्या बैलगाडी मालकाच्या माझ्या बैलाच्या सानिध्यात राहील. आणि ही क्षेत्र म्हणजे अनेक लोक म्हणले यायला कासरंदा विकून आता कुठे वर यायला जावी. कासरंदा विकून काय पैसे नाही ते, फक्त जो नाद आणि आनंद आहे का नाही त्यासाठी व्यवसाय आहे. त्या साईडला उन्हाळ्यात कुंड्या ओसाचा रस चालू केलता. मला वाटतं इथं ह्याच्यापेक्षा त्याला लय गिरायक असायचं. हो, त्याला गिरायक होतं जास्त गिरायक पण होतं आणि चांगलं चाललेलं. चांगलं म्हणजे चांगलं चालतंय ते, सगळ्या गोष्टी चांगल्या चालते. आता खाद्य आहे, हे आहे, ते आहे. दुकानाचं कसं आहे, त्याग केल्यानंतर 2 रुपये धंद्यात लगेच भेटत नाही. ते त्याच्याकडे जी खाद्यविद्या आहे ती पहिल्यांदा चेक करून रिझल्ट घेतल्याशिवाय खाद्य नाही. ती पहिल्यांदा रिझल्ट 100% घेतलेला आहे का तर आहेच. त्याचा स्वभाव तसा असतो तिरकट की फौजीला बेमानी खपत नाही. पण समाजावर ह्या समाजात असं आहे की समाजावर राहायचं म्हणलं तर ती डोळं दाखायला लागते. ती म्हणजे फौजीला शिकवण लय वेगळी असते, एक गोळी एक दुश्मन. पण ती सिव्हिलमध्ये चालत नाही. सिव्हिलमध्ये कसं असतंय, 10 जण जशी चालते ती त्यांच्या पाऊंडावरच पाऊंड मिळवून सण चालायला लागतंय. असा विषय. आता भरपूर माल म्हणजे आता कुठं बाकी कुठल्या दुकानात न दिसणारा माल इथं दिसला मला. आता सातारा जिल्ह्यात सगळ्यात म्हणजे बेंद्रासाठी सगळे नवीन आयटम किंवा नवीन सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या म्हणतोय मी. फक्त येसन घ्यायला त्या दुकानात जावं तसं नाही. बैलासाठी जो संपूर्ण साज आहे, संपूर्ण साजच ह्या बेंद्राची लय मोठी तयारी केली आहे. लय संपूर्ण साज म्हणजे बैलाचा जो नाकाच्या नळी बसणं, जी मागच्या शेपटाच्या शेंड्यापर्यंत जो साज लागेल तो संपूर्ण साज भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती. आणि असं नाही, क्वालिटी माल सगळा. आणि क्वालिटीला महत्त्व दिलंय म्हणूनच फौजी आजपर्यंत टिकली. ती जी म्हणली ती ना 10 महिन्यात बंद होईल आणि 5 महिन्यात बंद होईल, क्वालिटी दिल्यानंतर माणूस हुडकत येतो की हे दुकान कुठं आहे म्हणून. थोडक्यात आता दाखवतोच कलर बघा, असले कलर अजून कुठंच नाही मार्केटमध्ये. नाही तर बघितलं पहिल्यांदा बघतो मी, प्रत्येक रंगाचा कलर आहे. का ठेवलंय ते की बाबा एक दिवस काय होय ना, ज्याच्या जीवावरती आपण मोठं झालो त्याला एक दिवस सजवायसाठी भले आपले पैसे गेले तर चालतात, पण एक दिवस का होईना पण त्याचा फोटो मरस्तोपर्यंत राहणार आहे आपल्या मोबाईलमध्ये. त्यासाठी काय गोष्टी केल्या नाही त्या अजून 4-5 दिवसांनी सगळं मला आलं की व्हिडिओ टाकणारच आहे. काय गोष्टी सिलेक्टिव्ह गोष्टी आहेत त्या कंपनीतनं हे आणायचं, कलर आवडलं ती सगळं म्हणजे टिकाऊ राहिलं पाहिजे. असं नाही की बैलगाडी मालकाने एक दिवस घालायचं दुसऱ्या दिवशी टिकून द्यायचं, तसलं नाही का. फौजी हे बरं का, आम्ही पण सर्वसामान्यातनं सुरुवात केली. पण चॅलेंज आहे फौजी तुम्हाला, एक पोतं तुम्ही तुमच्या बैलाला घेऊन वापरून बघा आणि मला लाईव्ह रिझल्ट सांगा. परत काय सांगताल याविषयी? चालतंय, करू की नाही काय अडचण. काय बैल आपल्याला आपण सगळा शोक आहे. जी फौजींना नाद आहे तोच मला नाद आहे, फक्त त्यांचा नाद वेगळा आहे ना माझा नाद वेगळा आहे. माझ्या जन्मापासून आमच्या घरी सगळीच गुरु होती की माझी बैल स्वतःची पण पळते ती. मी मैदानाचा आयोजक पण आहे. आणि मैदानाचा आयोजक म्हणण्यापेक्षा मैदानात जी घटक लागते ती संपूर्ण सगळं करून सोडलेला माणूस आहे मी. किस्त्याला कुठल्याला काय लागतं काय नाही लागत ते सगळं आपल्याला माहीत आहे. फक्त कसं असतंय, सगळ्या गोष्टी एका माणसाला साध्य होत नाही त्या. म्हणजे आत्ता बैल माझ्याकडे नाही म्हटलं तर 8-9 बैल आहे ती. 3 बैल रेतनाची आहे ती, 2 बैल वासरं शिकवायला फेरं काढायला आहे ती. पुन्हा एक बैल नंबरात पोहतोय. म्हणजे नंबरात म्हणण्यापेक्षा गेल्या उन्हाळ्याच्या मैदानात आता 22 मैदानात गुलालाचा मानकर आहे. हिंद केसरी म्हणजे बैल विकत घेण्यापेक्षा आम्ही नावच विकत घेतलं. बैल आधी हिंद केसरी दुसऱ्याच धावण्याला झाला, पण तो हिंद केसरी नाव मिटवू शकत नाही. त्यामुळे त्या नावासाठी बैल विकत आपण स्वतःलाच घेतला. आता जरी त्या बैलाचं नाव घेतलं तरी हिंद केसरी नकऱ्याचं म्हणते ती. आणि आपल्याला येऊन देखील त्यानं भरपूर फायदा दिला. 22 मैदानं गुलाल दिला, 2 खांद बाहेरचा बैल.
वासरं शिकवण्यासाठी देखील म्हणजे वासरं घेऊन नंबर करून दिली ती. बेळगाववाली मला लय मागं लागली पैशाला, पण बैल काय डोक्यात अजून मी दिलेला नाही, म्हणजे देणार पण नाही दिलेला नाही का, तर 2 खांदाचा बैल काय भेटत नाही. त्यामुळे कुठली पण गोष्ट ही चेक केल्याशिवाय मी घेतच नाही. तुम्ही जसं आत्ता म्हणला खाद्याचं पोतं चेक केल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर ना फौजी लय प्रोडक्ट येते फौजीकडं, पण फौजी त्यातलं काहीतरी चूज करून माझ्याकडे पण किती वेळा दिली ती की बा फौजी चेक करा,